दुष्काळग्रस्त मराठवाड्यात पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आलंय। काही दिवसांपूर्वी स्वाती या मुलीनं एसटी पाससाठी पैसे नसल्यामुळे आत्महत्या केली होती आणि त्यानंतर आता पदवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी हा एसटी पास मोफत झाल्याची घोषणा परिवहन मंत्र्यांनी केली। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, आता एसटी पास मराठवाड्यातल्या पदवीपर्यंतचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत असेल अशी घोषणा मंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे, काय अधिक माहिती आहे? ज्या प्रकारे घटना घडली होती आणि विद्यार्थ्यांना जो पासचे पैसे भरावे लागतात त्या मूळ पासच्या किमतीतील 1/3 पैसे भरावे लागतात। म्हणजे साधारण जर का 100 रुपये पासची किंमत असेल साधारण तर 30 ते 35 रुपये हे पाससाठी भरावे लागतात। मात्र ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे स्वातीच्या बाबतीतली की ते तेवढे पैसे सुद्धा भरायला त्या मुलीकडे पैसे नव्हते, त्यामुळे तिने आत्महत्या केली। त्यामुळे या घटनेची दखल एसटी महामंडळाने घेतली असंच म्हणावं लागेल आणि म्हणूनच अशा प्रकारचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आणि त्याची आज घोषणा परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष सुद्धा दिवाकर राऊत यांनी केलेली आहे। जे 8 दुष्काळग्रस्त जिल्हे मराठवाड्यामध्ये आहेत यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे सत्र संपेपर्यंत म्हणजे मार्च 2016 पर्यंत एसटीचा पास हा पूर्णपणे माफ करण्यात येण्याची महत्वपूर्ण घोषणा केलेली आहे। काही कोटींचा जरी भार राज्य सरकारवर काही कोटींचा भार हा एसटी महामंडळावर जरी पडणार असला तरी हा भार सहन करण्याची तयारी एसटी महामंडळाने दाखवलेली आहे आणि खऱ्या अर्थानं दुष्काळग्रस्त भागातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा या निमित्ताने मिळालाय असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही। धन्यवाद अमित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।